पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। माजी खासदार धैर्यशील दादा पाटील यांना शेतकऱ्यांचे निवेदन। पेन तालुका आजही भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो। खारेपाट विभागामध्ये तर 6 ते 7 हजार हेक्टर एवढ्या मोठ्या क्षेत्रावर वर्षभरामध्ये केवळ भात हे एकच पीक घेतले जाते। त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नावर तेथील शेतकरी उदरनिर्वाह करतात। सन 2023 पासून दरवर्षी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे, परंतु शासनाकडून होणारी हमीभावाने भात खरेदी व त्यासाठी मिळणारा बोनस यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळत असून त्यामुळे भात शेती टिकून आहे। परंतु यावर्षी खरीप 2025 मध्ये हमीभावाने भात विकलेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या बोनसची रक्कम अद्याप न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। तसे निवेदन त्यांनी माजी खासदार धैर्यशील दादा पाटील यांना दिले आहे। हे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांना बोनस हा मिळावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। तरी शेतकऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार होऊन त्यांना लवकरात लवकर बोनस मिळावी। आज वाशी पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि शासनानं गेल्या वर्षी खरीपामध्ये खरेदी केलेला हमीभाव या ठिकाणी मिळालेला आहे, परंतु बोनसची रक्कम अजूनपर्यंत अदा झालेली नाही अशा पद्धतीची तक्रार घेऊन ते या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांना निश्चितपणाने शब्द देतो की भाताचं कोठार समजल्या जाणाऱ्या या पेण तालुक्यातील शेतकऱ्यांचा बोनस हा या ठिकाणी जर शासनाकडून जर राहिला जर असेल तर त्या प्रसंगी मी या ठिकाणी निश्चितपणानं पाठलाग करेन आणि हा बोनसची रक्कम गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांशी बोलून ही कशी शेतकऱ्यांना मिळेल याचा यशस्वी मी प्रयत्न करेन। आता पंचक्रोशीच्या वतीने आम्ही शेतकरी राज्यसभा खासदार माननीय आदरणीय धैर्यशीलदादा पाटील यांच्याकडे आम्ही जो निवेदन दिला, आम्हाला पूर्णपणे हमी आहे की दादांकडून हे काम होणार ह्याची आम्हाला पूर्ण शाश्वती आहे। आणि केवळ शेतकरी हा हमीभावावरच शेती करत नसून शासनाने दिलेले जो काही बोनस आहे किंवा विमा आहे, ह्या विमाच्या जोरावर आजपर्यंत शेतकरी शेती करत आहे आणि दादांवर आमचा पूर्ण विश्वास आहे की आम्हाला आमचा हमीभाव आणि जो बोनस आहे तो बोनस मिळेल अशी आशा बाळगतो आणि त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।